विजय पवार आणि मंगेश ही आघाडीची जोडी आपण बघत आहोत. पिसार्वे टीमची आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज दीपेश भोईर. शुभेच्छा दोन्ही संघांना. सॉफ्ट हँड ड्राइव्ह केला कवसला. फिल्डर त्याकडे उपस्थित आहेत. मी ती एक धाव आणि एका धावेच्या साह्यानं खातं उघडत असताना आपण बघत आहोत. कनवंश 11 गावदेवी पिसार्वे. मागच्या मॅचचे दोन्ही मॅन ऑफ द मॅच समोरासमोर असतील. विजय पवार गोलंदाजी मधून भेटली नव्हती पण खूप चांगला परफॉर्मन्स याने केला होता. तळोजे पोलीस स्थानकाचे आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. सरांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करू. फलंदाज बाद होतो. पिसारवेला पहिला धक्का. वाकणसाठी दीपेश पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. वेळेचं बंधन आहे वाकण याची नोंद घ्या आपण. वन फॉर वन. पहिला धक्का विजय पवार बाद. सागर आतमध्ये. बॉल तयार. दीपेश ऑफ स्टंपच्या बाहेर चॉप करण्याचा प्रयत्न. वाईड यॉर्कर अपील करण्यात आली. स्पष्टपणे अंपायर्स कडून नकार येत असताना आपण बघत आहोत. फेटाळण्यात आलेली अपील. धावा फलकावरती एक धावा. चर्चा काही जरूर करत असताना आपण बघत आहोत. सध्या तरी गोलंदाज अंपायर सोबत. पहिलं षटक वाकळने पहिल्या मॅच मध्ये तुर्भे संघाला परास्त केलेले. पिसार्वेने पहिल्या मॅच मध्ये कोपरला. यानंतरची मॅच असेल ती केसर विरुद्ध खेडकाई. दोन्ही संघांचे कॅप्टन टॉससाठी आपण येऊन थांबा आमच्या व्यासपीठावरती. ऑन साइड टर्न खेळत आला. स्क्वेअर लेगचा गॅप मध्ये बॉल. पॉवर प्ले सुरू आहे. वेगाने आउटफील्ड मधून चाललाय डीप मध्ये. फिल्डर येत आहे तोपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या. मक्खन आउटफील्ड तुम्ही बघत आहात. ज्या वेगाने बॉल ट्रॅव्हल होतो अलॉंग दी कार्पेट. स्कोमॉझन 3 रन्स. 3 धावा धावफलकावरती आहेत. मिड विकेट डीप मध्ये ऑन साइडला. डीप मध्ये आपण बघत आहोत एक फिल्डर जो सध्या लॉंग ऑफला. पॉवर प्ले सुरू. पहिलं षटक 4 षटकांचा डाव वाकण विरुद्ध पिसार्वे. द्वितीय फेरीमधील द्वितीय मॅच. ऑफ स्टंपचा बाहेर ठेवलाय. तिथून आतमध्ये आणत असताना चांगला चेंडू. दीपेश भोईर. मागच्या मॅच मध्ये दमदार गोलंदाजी या गोलंदाजाकडून आपण बघितली होती दीपेश कडून. या मॅच मध्ये तसंच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 39 वरती त्यांनी थांबवलं होतं तुर्भे संघाला पहिल्या मॅच मध्ये 5 षटकांमध्ये. शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधला दीपेश. मागे बॉल टप्पा पडल्यानंतर प्रदीप यांच्या हातामध्ये. पहिल्या षटकाचा काही संबंध. 1 विकेटचं नुकसान. धावा त्या फक्त 3. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. धावा फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या फक्त 3. आणि बॉलिंग मार्क वरती ओमकार शेटे. बिग नेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट ऍज अ कॉमेंटेटर. पण आता मात्र विथ द बॉल
गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. समोर मंगेश. ओ बॉल बॅक ड्राइव्ह. बॉल लागला स्टंपला. इथे कॉल नव्हता पण मिसफील्ड आणि पाहता पाहता एकदा पूर्ण. सत्कार जरूर होत असताना आपण बघितलं. आमचे तळोजे पोलीस स्थानकाचे दोन्ही पोलीस बांधव आमचे आपला मी मनापासून आभार व्यक्त करत आहोत. सहसा खाकीवरती मिळत नाही, त्यासाठी बरीचशी मेहनत तुम्हाला करावी लागते आणि ते मिळाल्यानंतर आयुष्यभर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात. प्रामुख्याने तुमचे सण असतील ज्या वेळेला तुम्ही आपल्या फॅमिली सोबत टाइम स्पेंड करू शकत नाही, ड्युटीवरती तुम्हाला जावं लागतं. या सर्व गोष्टी पोलिसांकडून शिकण्यासारख्यात आणि ज्यांचं नुकतंच आगमन झालं होतं. आपलं मनापासून आभार. 4 वरती धावफलक आहे. गोलंदाज सध्या ओमकार आपल्याला पाहायला मिळतो. काही चर्चा होती ती प्रदीप पाटील यांच्या सोबत जे सिनियर प्लेयर आहेत त्या टीमचे. या सुरक्षकाच्या भूमिकेमध्ये धावफलकावरती आपण बघतोय त्या 4 धावा. गोलंदाज तयार होत असताना पुन्हा एकदा ओमकार ओव्हर द विकेट. स्ट्रेट बॅटने लॉफ केला. बॅटचा चेहरा उघडला. बॉल लॉंग ऑनला. झेलची संधी. फलंदाज बाद. ऑनला आणि सध्या तरी प्रेक्षक पहा, स्वेटर पूर्णपणे फक्त त्यांचे डोळे दिसत आहेत तुम्हाला. इतका गारवा आहे, इतकी थंडी आहे, मात्र या थंडीमध्ये क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी ते उपस्थित आहेत. पहिली विकेट मिळवली ओमकारने या ओव्हर मध्ये. मात्र 2 धक्के आतापर्यंत. दिनेश ट्रॅकिंग एंडला. राजकुमार पाटील आलेले. अपडेट थोडस रॉंग झालं होतं कृष्णादादांकडून. हरकत नाही, या गोष्टी होत राहतात मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये, छोट्या छोट्या. राजकुमार एज आहे मागे. बॉल थर्ड मॅन. वा, एक डाव मारत असताना कॅच पकडले त्यांनी. थर्ड मॅनला फिल्डर रोशनने टिपलेला झेल. 4 वरती. तिसरा धक्का. कनक वंश लवणगाव देवी सारवेला. जर 2 विकेट झालेत, तिसरी विकेट येते तर मिळतील नितेश दादा पाटील यांच्याकडून ओमकारला 10,000. न्यूमॅनी नंबर पाटील इज ऑन स्ट्राइक. हॅट्रिक बॉल. ओ, सॉफ्ट हँड डिफेन्स केला. अमरलाही द्यायचा नाहीये 10,000. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला, पण तिथे डिफेंड करत असताना, डिफेन्स करत असताना सध्या तरी हा फलंदाज. चांगली बॉलिंग. मागच्या मॅच मध्ये ओमकार शेट्टी यांनी खूप चांगली बॉलिंग केली होती. अमरने इथे पहिल्या मॅच मध्ये पहिला चेंडू जरूर त्यांनी डिफेंड केला होता आणि इथे तेच आपण बघत आहोत. ओ, क्लीन बोल्ट. बॅट आणि पायाच्या मधून यॉर्कर थेट यस्ट्यांचा वेध घेणारा. 4-4-4. 4 ला 4था धक्का. बॅटिंग करणारा पी सार्वेला. इस बंद में दम. गुलशन माईक पकडून आता मैदानाच्या आतमध्ये येत. खूप चांगली बॉलिंग करत असताना आपण बघत आहोत. खरं तर यस कृष्ण दादा, तू ज्या पद्धतीने म्हटलंस की ऍज अ कॉमेंटेटर म्हणून फार नाव कमावलेलं आहे, मात्र ऍज अ क्रिकेटर म्हणूनच आता ओमकार या क्षेत्राकडे वळला पाहिजे. खरं तर
4 ला 4. ऑफ ट्रॅकर होता थर्ड मॅन पुन्हा ऍक्शन मध्ये, पण इथे धाव मिळणार नाही. काय गोलंदाजी करतात ओमकार शेट्टे. 2 षटकांचा खेळ संपन्न. या ओव्हर मध्ये फक्त आली ती एकच धाव. 3 विकेट मिळवले. आज तो चेहरा नेहमी कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतो, दुसऱ्या खेळाडूंची स्तुती करत असतो, पण आज इथे याच चेहऱ्याने काय कमाल केली. 3 विकेट एकच धाव. 2 षटकांचा खेळ संपन्न. 4 धावा. कनक वंश 11 गावदेव पिसारवेच्या 4 विकेटचं नुकसान. हिंदी गाणे होतं प्लीज. आमच्या मॅनेजमेंट कमिटीची सूचना आहे तुम्हाला. पेमेंट मध्ये कपात होऊ शकते, नाहीतर फरमाईश आमची नाहीये. हा चंद्र तुम्हाला सध्या तरी पाहायला मिळतोय. चंद्रकोर जे आपल्या डोळ्यांना दिसणार नाही ते फॉर्च्यून इव्हेंटचे कॅमेरामॅन जरूर टिपणार आहेत. बॉल बऱ्याच वेळेला सीमारेषेच्या बाहेर गेल्यानंतर तो आपल्याला दिसत नाही. आता नाही. हा चेंडू टाकण्या अगोदर गुलशन तू एक आवाज ऐकला असशील. इनफिल्ड मध्ये असलेल्या फिल्डरने एकाने म्हटलं की 1 विकेट. त्यांना माहिती आहे विकेटची किंमत, आणि मंगेश मात्रेने सुरुवात केलेली. आता 4 विकेट त्याच्या सोबतीचे पडलेले आहेत. आघाडीला आलेल्या षटकाराने आता अजिंक्यचं स्वागत करत असताना ओव्हर मध्ये धावा फलकावरती 10 धावा. त्यामधल्या 8 इंडिव्हिज्युअल मंगेश मात्रेच्या. ऑल साइडला पुन्हा एकदा खेचला. रेंज मध्ये बॉल स्क्वेअर लेगला क्लिअर करेल. ओपीओ पॉवर हिट षटकार. तुम्हारे हर वार का पलटवार में मंगेश मात्र हेच सांगतोय. 4 वार केले होते 4 फलंदाजांना बाद करत असताना वाकड्यांच्या गोलंदाजांनी, पण इथे आता काउंटर अटॅक प्रति हल्ला मंगेश मात्रेचा. कनक वंश 11 गावदेवी पिसारवेसाठी स्कोर 16. 16 धावा. धावा फलकावरती एक स्ट्राइक वरला स्क्वेअर लेगला. फिल्डर आता आपण बघत आहोत ऑन साइड ला 4 लॉंग ऑफ डीप मध्ये. वेळेचं बंधन आहे, प्लीज हरी अप. पुन्हा लॉफ केलाय पण यावेळेला मिस टाइम की प्रॉपर बीट विकेटला फिल्डर. कॅच आउट. फलंदाज बाद. मंगेश मात्रे 16 ला 5वा धक्का. अवघ्या 5 बॉल मध्ये 2 गगनभेदी षटकार. 280च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करत असताना मंगेश मात्र आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज राजेश मादे. स्कोमॉझॉन 16. 16 धावा धाव फलकावरती आहेत. 2 षटकार आल्यानंतर कमबॅक आपण बघतोय अजिंक्य पाटीलचं. स्टील 2 टू गो.
हो, इथे डीप होत होता बॉल, त्यामुळे अंपायरचं योग्य डिसिजन निदर्शनात त्यांच्या आलेल्या, त्यामुळे इथे कोणताही इशारा नाही. स्लोवर वर होता, चान्स घेतली होती ती खरं तर अजिंक्यने इथे विकेटची. स्कोर 17, 17 धावा. अजिंक्य हाफ ट्रॅकर खेचलाय, मिड विकेटला फिल्डर पाहतो आणि पाहतच राहील. षटकार. स्कोर 23 धावा आता येत आहेत. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. 23 ला 5. गावदेव विसार्वे. शेवटचं एक षटक. या ओव्हर मध्ये धावा किती आला गुलशन? 3 षटकार, 1 सिंगल, 19. प्रोडक्टिव्ह राहिली ओव्हर. पहिल्या 2 ओव्हर मध्ये फक्त 4 धावा होत्या, 4 विकेट पडले होते. या ओव्हर मध्ये जरूर मंगेश मात्रेची महत्वपूर्ण विकेट मिळवली, पण अजिंक्यने धावा खर्च केल्या. 19. लास्ट ओव्हर या प्लीज वाकण. येस, ओमकार शेट्टे जास्त वेळ घेत आहेत. मॅनेजमेंट कमिटीचं लक्ष आहे त्याकडे. प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम. तुम्हाला जरूर प्लॅनिंग करावी लागते, कट रचावे लागतात, डावपेच आखावे लागतात. मात्र या क्षणाला वेळेचे बंधन असणं फार गरजेचं आहे. ड्यू तुम्हाला जरूर दिसतोय कीबोर्ड वरती किती सध्या तरी साचलेला आहे. आणि या अशा वातावरणामध्ये क्रिकेटचा हा खेळ सध्या खेळत असताना सर्वजण अतोनात प्रेम आहे क्रिकेटवरती. आपल्या गावाप्रती असलेली निष्ठा आज त्यांना इथे घेऊन आलेली आहे. इतक्या टेम्परेचर मध्ये. 23. एन स्विंग टोएंडला लागला बॉल. अगदी जिथे बॉलिंग मार्क होता गोलंदाजाचा तिथे पडलाय. लॉंग ऑफ द फिल्डर बॉल वरती वेगाने सिंगलच्या साहाय्याने टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय तो 24. 24 धावा धावा फलकावरती. 5 विकेटचं नुकसान, 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या बुक वरती तुम्हाला ड्यू जरूर पाहायला मिळेल, पण कीबोर्ड वरती अगदी क्लिअर तुम्ही जरूर बघतात. बिकॉज ब्लॅक व्ह्यू आहे त्यामुळे लगेचच पाणी दिसत असताना ड्यू हे दव बिंदू. ओ मागे खेचण्याचा प्रयत्न, डावा पाय अगोदर जो समोर होता बराच स्क्वेअर झाला, बाजूला निघाला आणि इथे बॅकफुटला येत असताना खेचण्याचा प्रयत्न इथे फसतोय. ही मालिकावीर दुचाकी हिरो HF100. पाहूयात 2 दुचाकी आहेत खरं तर. ए व बी गटासाठी एक, सी व डी गटासाठी एक. हा डी पोल आहे. एन स्विंगर ऑन साइडला भिरकावला, स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा रेषेचा बार. अंपायर कॉल बिग हिट. षटकार. तिसऱ्या क्रमांकावरती आला होता. या मॅच मध्ये 6व्या क्रमांकावरती आला आणि आताही त्याचा बॅट मधून 2 षटकार. 30 धावा. नाराज आहे तुम्ही थोडे, कारण पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये फक्त 4 धावा होत्या, 4 विकेटी पडले होते. ऑफ साइडचा बॉल ऑन साइडला खेचला आणि इथे फलंदाज बाद. 30 ला 6वा धक्का. दिनेश पाटील बाद. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. ऑप्शनचा बराच बाहेर होता, बॅटच्या वरचा भागाला लागला आतमध्ये थोडासा आणि त्याची दिशा बदलली. लॉंग ऑन मध्ये कॅच आउट. खूप चांगला जेल टिपला लॉंग ऑनच्या फिल्डरने, अक्षयने. दिनेश बाद झालेले. 30 ला 6. स्टील 2 टू गो. न्यू मॅन इन. राकेश पाटील. आघाडीला बऱ्याच वेळा या फलंदाजाला आपण बघितलेलं आहे, पण आता मात्र स्लॉग हिटरची भूमिका त्याला अदा करायची या मॅच मध्ये. तयार होतात गोलंदाज आदिनाथ. आतमध्ये येत होता, स्टीअर केल्या पॉइंटला फिल्डर. सहजरित्या मिळते एकदा. स्कोर 31. स्टील 1 टू गो. प्लीज वाकण. जास्त वेळ चाललाय डावामध्ये, शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
पॅव्हलियन मध्ये सध्या तरी थोडस चिंतेचं वातावरण आहे. नख सध्या तरी कुरतडली जातात. त्याचं कारण प्रेशर मध्ये या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. दिरकावलाय डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर आणि इथे कॅच आउट. फलंदाज बाद. 31 वरती डाव संपला. 32चं टार्गेट. दुसऱ्या डावामध्ये निशांत 11 जय हनुमान वाकण समोर. थँक्यू डीजे. या आपण टॉस करूयात. आमचे मॅनेजमेंट कमिटी मेंबर मुलुक मैदानी तोफ मच्छिंद्रजी पाटील सरांना विनंती करेन की आपल्या शोभास आपण टॉस करावा. मॅच नंबर 8. या दोघे या इवन जोडी. संदीपजी पाटील सर या. या जोडीने खर तर गाजवलेला आहे का. जेव्हा जेव्हा तुम्हाला MIDC पट्ट्यामध्ये स्पर्धा पाहायला मिळायचा, खास करून बाग 11 तळोजीची नाईट. टॉस करण्यात येईल. आकाश भोर एका बाजूला, महेश पाटील एका बाजूला, गावदेवी घेसर, गावदेवी जय बोले खेडकाळी प्रबल दावेदार असणार आहेत. दोन्ही संघ टॉस करण्यात येतोय. मॅच नंबर 8 आणि हा टॉस लागलाय तो जय बोले गावदेवी खेडकाळीचा बाजूने. महेश पाटीलने टॉस जिंकला आणि डिसिजन केलाय तो. डिसिजन घेतलेला आहे तो. महेश पेंडिंग जास्त वेळ ठेवू नका आपण प्लीज. नाही नाही त्या एक्झामचं आपल्याला चिठ्ठ्या नाही काढायचं गुलशन. ड्रॉ साठी आपल्याला चिठ्ठ्या बनवायच्या. भाग्यवान कोणता संघ असेल जो पुढच्या राऊंड मध्ये जाणार आहे, कारण या मॅच नंतर एक मॅच 3 संघ आपल्या समोर असतील तेव्हा आपण ड्रॉ करणार आहोत. पहिल्या मॅच मध्ये नितलस 4 संघांच्या पोल मधून पुढे वाखंद आणि पिसारो मधून पाहूयात कोण येते. मॅच नव्हती सुरुवात. टार्गेट 32. गोलंदाज तयार. विजय पवार ट्रॅक वरती आहे. विजय फाइनली कॅच आउट. पहिला धक्का वाखंदला. मागच्या मॅच मध्ये पण तो निर्णय आता त्यांनी बदलवलेला आहे. ओमकार शेट्टी मैदानाच्या आतमध्ये
हा चेहरा बऱ्याच वेळेला बऱ्याचशा खेळाडूंची स्तुती करत आलेला आहे, बऱ्याचशा खेळाडूंना मोटिवेट करत आलेला आहे. मात्र आज काय गोलंदाजी केली त्याने. आणि आता आमच्या मॅनेजमेंट कमिटी कडून श्रीमान दादा पाटील, नितेश पाटील, नेहालजी ठाकूर आणि नितीन दादा केणी यांच्याकडून 3 षटकाराला 10,000 आणि नितीश दादांकडून 5,000 इंडिव्हिज्युअल 15. पहिला आलाय ओमकारचा बॅट मधून षटकार. फार प्रचंड ओमकारकडे षटकार आला. पहिला पवारला ऑन साइडला फ्लिक केला, गॅप मध्ये बॉल स्क्वेअर लेगला, पुन्हा वेगाने आउटफील्ड फास्ट सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. प्रचंड अनुभव ऍज अ कॉमेंटेटर म्हणून मात्र मैदानाच्या आतमध्ये तितकीच धार गोलंदाजी मधून आणि फलंदाजी मधूनही. स्ट्रेट बॅटनेट ऑफ करायचा प्रयत्न विजय पवार. आता बोटही फिरवली आणि चेंडूलाही फिरवलं त्याने, पडल्याबरोबर हलकासा बाहेर. विजय पवार स्ट्रायकर बॉलर आहेत. पिसारवेचे विकेटच्या शोधात जरूर असतील पुन्हा एकदा, कारण 32 ला डिफेंड करत असताना विकेट फार महत्वाच्या. 10 वरती धाव फलक. एज आहे टॉप एज, बॉल हवेमध्ये, थर्ड मॅनचा कॉल. ओमकार कॅच आउट, फलंदाज बाद. 10 for 2 वाकण. दहा धावा फलकावरती आहेत. ओमकारचा बॅट मधून षटकार आला, ओमकारचा बॅट मधून चौकार आला, मात्र त्याची विकेट मिळवली विजय पवारने अखेर. बॉल शिल्लक 19 मध्ये 22 ची गरज आहे मॅच मध्ये आपण बघत आहोत. बॅटिंग करत असताना ती जयनुमान, निशांत 11 वाकणला नवीन फलंदाज हितेश पाटील. पवारचा या षटकातील शेवटचा चेंडू ओव्हर द विकेटने. सॉफ्ट हँडने कट करतायत, पॉइंटला फिल्डर आहेत, संधी असेल पण इथे धाव घेण्याचा प्रयत्न नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 10 for 2 वाकण. 18 मध्ये 22 ची गरज. गावदेवी चषक धरणा 2024 तिसऱ्या रजनीमध्ये आपण आहोत. या चारही मित्रांची फार मेहनत आहे या स्पर्धेसाठी. 12व्या पर्वामध्ये रजनी फॉर्मॅट मध्ये तुम्हाला एक क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. मॅच नंबर 8 चा खेळ सुरू आहे. 18 बॉल मध्ये 22 ची गरज, 32 टार्गेट असताना 10 ला 2. निशांत 11 जयनुमान वाकण. हा फॉर्म फुल केलेला सॉफ्ट हँड. सेकंडचा कॉल कदाचित असावा निकेशचा, पण त्या मिळणार नाहीत. ज्या वेगाने गोलंदाज शॉर्ट मिड विकेटला धावलाय, सिंगल सोबत स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय तो 11. 21 ची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक. प्रेक्षक आताही पहा, ठीक आपण जर बघितलं तर गुलशन 2 वाजून 23 मिनिटं झालेली आहेत. हलत नाहीयेत प्रेक्षक आपल्या आवडत्या खेळाडूचा खेळ बघण्यासाठी, आपल्या गावाच्या संघाचा खेळ बघण्यासाठी सध्या इथे तरी उपस्थित आहेत. लेग समला खराब लाईन, पण इथे यष्टिरक्षकाचं मी कौतुक करेन. कदाचित जर त्यांनी पकडला नसता
तर वेगाने गेला असता. अंपायरचा वाईटचा इशारा. सो वाईटच्या साहाय्याने धावा फलकावरती तुम्हाला स्कोर पाहायला मिळतोय 12. यस अंपायर चेक करायचं. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. येस वेस्ट आहे नो बॉल. बघा लगेच आपण कृष्णा दादा. पाहूया थर्ड अंपायरचा डिसिजन काय येईल. त्यासाठी आपण थांबलेलो आहोत. या अँगल मध्ये तुम्हाला बॅट फिरत असताना पाहायला मिळते ती फलंदाज हितेश. बॉल कुठून गेलेला आहे या सर्व गोष्टी बघण्यात येणार आहेत. लेग स्टंपचा तर बाहेरून होता बॉल, त्यामुळे अंपायर्स कडून तर वाईट देण्यात आलेला, पण रेफर केला बॅटिंग टीमने. रिव्ह्यू सक्सेसफुल. इट इज नो बॉल. फ्री टॉन. फ्री टॉन. गोलंदाज तयार. फुल टॉस होता ऑन साइडला. गॅप मध्ये खेळत वेगाने बॉल चालला स्क्वेअर लेग रीजन मध्ये. फिल्डर वेगाने आले. सेकंडचा कॉल. धावा सहजरित्या मिळत असताना आपण बघतोय 2-2च्या साहाय्याने टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय तो 14 धावा पाहिजेत अजून या मॅच मध्ये. आपण बघत असो 16 चेंडूमध्ये 18 धावा. सध्या तरी मोमेंटम वाकणकडे, पण स्ट्रॉंगली कमबॅक जर करायचं असेल पिसारवेला तर तुम्हाला विकेट मिळवावे लागणार आहेत. ही जोडी तुम्हाला लवकर फोडावी लागेल, जी आता सिंगल डबल कडे पुढे चाललेली आहे. थोडासा फंबल त्याचा फायदा उचलण्यात येईल. निकेश आणि हितेश दोघेही सिंगल डबल वरती लक्ष सध्या केंद्रित करत असताना निकेशने मागच्या मॅच मध्ये अटॅक केला होता. या मॅच मध्ये थोडासा पवित्रा संयमाने खेळत असताना तो पाहायला मिळतोय. 15 बॉल मध्ये 16ची गरज 16 झालेल्या, अर्धा पल्ला पार केलेला. पहिल्या 9 बॉल मध्ये 15 बॉल मध्ये 16ची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना निशांत 11 जयनुमान वाखनला ओमकार शेट्टी यांचा संघ. उलटोस आहे, पण इथे हवेमध्ये न खेळता गॅप मध्ये काउ फेसला क्लिअर करेल हितेशचा बॅट मधून चौकार. उद्या चौथी रजनी असेल या स्पर्धेची. बी गटातील तुम्हाला संघ पाहायला मिळणार आहे उद्या चौथ्या रजनीमध्ये. इन स्विंगर पूर्णपणे अचंबित केलेला आहे. वाटलं हितेशला की आउट कटर आहे, बाहेर निघतोय बॉल, पण तो आतमध्ये आलाय. ऍक्शन इप्ले ऑन स्क्रीन. थांबला तो, त्याला वाटलं बाहेर निघतोय, पण पहा इथे शोल्डरच्या जवळून ऑफ स्टंपच्याही बाहेरून गेलाय बॉल. व्हॉट अ बॉल. एज आहे मागे, फाईन लेग. विजय पवार कॅच पकडले, फलंदाज बाद. पाठिंबा नेहमी असतो एकनाथ म्हात्रे दादाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा. 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 अँगडीचे 12 मध्ये 12ची गरज आहे आणि आता 2 लेफ्टी तुम्हाला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. जीजी स्पोर्ट्स वाखनसाठी मधल्या फळीमध्ये बऱ्याच वेळेला बऱ्याचशा निसटत्या सामन्यांना ज्यांनी आपल्या समीप विजयाच्या समीप आणून ठेवलेला असा एक फलंदाज प्रदीप पाटील, तर दुसऱ्या बाजूला उभरदा सितारा वाखनचा निकेश पाटील. दोघे मैदानाच्या आतमध्ये असतील, मात्र ही ओव्हर महत्वपूर्ण असणार आहे जिथे गोलंदाज डावकुरे आताचा तोही तेजस पाटील. 12 मध्ये 12, तिघही लेफ्ट हँडर. गोलंदाज, नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज, स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज. लॉंग ऑन डीप आहे, शॉर्ट मिड विकेट. डीप मध्ये आपण बघत आहोत फिल्डरला एक बॅकवर्ड स्कोर लेगला फिल्डर आहे, लॉंग ऑफला फिल्डर आहे, डीप कमा पॉइंटला फिल्डर आहे निकेश साठी. गोलंदाज तयार. 12 चेंडू 12. हुक करत असताना डिफाईन लेगला पहिला बाउन्स वरती बॉल चालला सीमारेषेचा बाहेर. इन टू द फॅन्स, 4 रन्स.
मला दुचाकी पाहायला मिळतात. ए बी गटासाठी एक, सी डी गटासाठी एक. ऑन साइडला गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्यात आला. काऊ फेसला बॉल वेगाने चालला डीमधून फिल्डर. काय सुंदर क्षेत्ररक्षण. सेकंडचा कॉल आणि सहज इथे मिळत असताना आपण बघत आहोत 2 धावा. राकेश पाटील डीप मध्ये मिड विकेट वरून काऊ फेसला ज्या वेगाने ते धावले. 10 मध्ये 7 ची गरज आहे मॅच मध्ये. स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा बॉल चाललेला. सिंगल इथे पूर्ण होते. वाईड इस्ट्रो आहे. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला कव्हर करत असताना विकेट किपर. झालेला 27 म्हणजे अजूनही गरज आहे 5 धावसंख्येची. सुरुवात खडतर होती पण ओमकार जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आले 2च बॉल मध्ये 10 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या होत्या आणि सुरुवातीला रन येणं फार गरजेचं होतं. ते देखील विजय पवारच्या षटकामध्ये आल्या आणि तिथून खेळाला पुढे नेत असताना पाहायला मिळाले. हितेश निकेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये. पुढच्या दोन्ही संघांनी या प्लेइंग स्क्वॉडचं आकाश भोईर टीम घेसर, महेश पाटील टीम खिडकाई. ऑन साइडला चालला चेंडू. मिड विकेटला संधी असेल. बॉल निसटलाय आणि फायदा होईल त्याचा वाखणला. प्रदीप पाटील रिस्की चिकी सिंगल पूर्ण करत असताना 8 बॉल मध्ये 4 ची गरज. खिडकाई आणि घेसर या पण स्क्वॉडचं व्यासपीठासमोर. जय भोले आहे गावदेवी खिडकाई, गावदेवी घेसर. ओ बॉल बॅक फॉलो थ्रो मध्येच. मॅच अजूनही संपलेली नाही. संघर्ष सुरू आहे पी सार्वेचा. 4 ची गरज आहे मॅच मध्ये. 7 चेंडूंचा काही शिल्लक. चांगली गोलंदाजी करतोय हा यंगस्टर. ओ अपील प्लम LBW मॅच मध्ये स्ट्रॉंगली कमबॅक. निकेश पाटीलच्या विकेटने टीम कदम वंश 11 गावदेवी पी सार्वे. 6 मध्ये 4 ची गरज. पुढची मॅच तितकीच महत्वपूर्ण ठरणार आहे आजच्या लॉट्स मधली. खिडकाई विरुद्ध घेसर. सहा मध्ये 4 ची गरज आहे मॅच मध्ये. कमॉन कमॉन पिसार्वे मॅचचा रिदम तोडू नका. पहा मोमेंटम सध्या आपण म्हणू शकतो की पिसार्वेच्या बाजूने. त्याचं कारण निकेशची विकेट पडलेली आहे पण एका फटक्याची मॅच आहे. तोच एक फटका रोखायचा पिसार्वेचे गोलंदाज तयार. त्यासाठी अमोल माफ्रे. ओ आउटसाइड यायचा बॉल हवेमध्ये पण फिल्डर वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. ज्या पद्धतीने ते धावले तेव्हाच कळलं की कदाचित इथे मिस्टेक होऊ शकते. थर्डचा कॉल असेल का. चुकी झाली स्ट्रायकिंग एंडला. तितकेच 2 धावांची मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. आउटसाइड ठीक एज होती हवेमध्ये. चेंडू सागर पाटील ज्या वेगाने धावत होते चेंडू वरती पण पूर्णपणे जजमेंट त्यांचं चुकलं आणि त्यानंतर रनआउटही सोडलेला. 5 बॉल मध्ये पहा ऑलरेडी पाय किंवा बॉडीचा स्पर्श होत असताना आपण बघितला तो विकेट किपरचा. फुल टॉस होता. डीप मध्ये फिल्डर आहे त्यांच्याकडे बॉल. स्कोर इज लेवल. 4 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे मॅच मध्ये. जयनुमान निशांत 11 वाखनला. लो स्कोर वरती थांबवलं होतं. 31 वरती पिसारवेला. खूप चांगली बॉलिंग केली होती सुरुवातीला दीपेशने. ओमकारने थर्ड ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या अजिंक्यच्या. तिथून थोडासा धावसंख्येला आकार देत असताना पिसारवे पाहायला मिळाला. संघ 4 बॉल 1 ची गरज. फुल टॉस ऑन साइड टर्न खेळा. त्याला मॅच फिनिश. अभिनंदन निशांत 11 जयनुमान वाखनने सलग दुसरा विजय मिळवला. आपलं अभिनंदन. हार्ड लक टीम पिसारवे. पार्टिसिपेट केल्याबद्दल आपला आभार.
1/6 विकेट. वाकणने हा सामना जिंकला 6 विकेट राखून. आणि पहिल्या डावामध्ये 3 विकेट एकच बॅटिंग करत असताना उघ्या 4 बॉलमध्ये 3 बॉलमध्ये 10 धावसंख्येचं योगदान देणारा, नाव नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे ऍज अ कॉमेंटेटर म्हणून, मात्र आज ऍज अ प्लेअर वाकणसाठी जसा दमदार खेळ राहिला. ओमकार शेट्टी इज द मॅन ऑफ द मॅच. ओमकार शेट्टी आपण या लगेचच या.